दूध व्यवसायाची जी परिस्थिती आहे आजची, जे व्यवसाय शेतकरी करताय, त्यावेळेस जो आनंद होता दूध व्यवसायामध्ये, तो आज आनंद आहे का? नाही. आज दूध व्यवसायामध्ये त्यापेक्षा पैसा भरपूर आहे. तेव्हा जो पैसा होता ना, म्हणजे उलाढाल भरपूर होते. त्या मानाने जे काही समाधानाने जे काही माग शिल्लक राहायला पाहिजे ते जातं कुठे डॉक्टर? ती खर्ची ते जाते पशुखाद्य, बर, वेटरनरी विभाग, दवाखान्याला जाते, औषध पाण्याला जास्त जाते. म्हणजे तुमचं खाद्य जे आहे, खाद्याच्या बरोबरीने औषध यायला लागली. हो हो बरोबर आहे. आता अंगी लागण्यासाठी वेटरनरी सायन्स मध्ये काय तशी मार्केटला फीड सप्लिमेंट म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही अंगी लागत नाही म्हणून दुसरं काहीतरी अंगी लावायला आणलं, काय म्हणतो तुम्हाला? बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मग मुद्दा असा आहे आज की सर्वात गंभीर समस्या काय आहे, चाऱ्यात कस नाही आणि ते पचत नाही. बरोबर आहे ना? मग कस नाही आणि तो पचत नाही, हे दोन मुद्दे महत्वाचे. वेटरनरी सायन्स मध्ये भरपूर प्रकारची औषधं आहेत, पण सगळी औषधं कशावर आहे? आधी रोग येऊ द्या आणि मग काम. की आपल्याकडे आजारपण बरं करायला सगळं औषध आहे, पण ते बी परमनंट नाही, तात्पुरता कार्यक्रम आहे. बरोबर आहे. परंतु आजार येऊच नाही म्हणून काय आणि म्हणून शेती तोट्यात आहे आणि दूध व्यवसाय सुद्धा तोट्यात आहे. किती दिवसापासून आहे तुमच्या जनावर एवढे किंवा आता वाढवले? पहिले 10च होते, या 5 महिन्यात 5 वाढवलेत. कारण मिरच्या चालल्यापासून आजार पण बंद झालं पूर्ण. हिंमत वाढली. मानसिक टेन्शन जे होतं रोजचं ते बंद झालं. रोजचा औषध पाण्याचा टाइम. एवढ्या तरुण पाळा तुम्ही मानसिक टेन्शन दिला काय पोट द्यावरते खरं वस्तू सांगू राहिलो, जरी हसण्यासारखी गोष्ट असली तरी. नाही खरंच. म्हणजे तरुण मुलांना ज्यावेळेस व्यवसायात पडतं ते त्यांना वाटतं याच्यामध्ये माझं गाडी बंगला होईल, मी काहीतरी करिअर करील, मोठा होईल, आणि इथे आल्यावर जर डोक्याला टेन्शन मिळत असेल, कोण करेल वो व्यवसाय? लंप्याला तर परत ह्या सगळ्या पूर्ण लागत झालं तर आवरायचा कसा तो? आवरण सोपं आहे. आणि हे नीट करायला 4 वर्षात पण त्याचा बॅलन्स करायला एकदा तर ते आलं तर 100% बरोबर आहे. एकदा लंपी आल्यावर नीट करायला 4 वर्ष खरंच बॅलन्स करायला पूर्ण कुटुंबाचा बॅलन्स करायला 4 जाणार. साथीचा आजार आला ना तर गोटाचा गोटा बसतो पूर्ण. 4 वर्ष शेतकरी उद्ध्वस्त होतो. मागे जाणार आहे बेस मध्ये. बर. ज्यावेळेस वापरत नव्हते तेव्हाची काय परिस्थिती? पहिला मुद्दा मस्टडी आठवड्यात नाही असायचा, व्हायचाच. आणि गायींचा पोट्टा जाणार असल्यामुळे काय गायींचं भूक म्हणजे चालण्याचं प्रमाण लंगडून काय मासा लचक. बर. स्किन क्वालिटी खराब, शेण क्वालिटी जर काही येत नव्हतं आम्ही बघतो ना, शेण भरायचं येत नव्हतं, आम्ही इथं असतो ना काही. अच्छा, ज्या पहिल्या गाय म्हणजे तुम्ही इथं परिसरात राहता? अच्छा, म्हणजे शेण भरायला येतच नव्हतं. शेण भरायचं असं पोटी पडणे विषय नाही, डायरेक्ट सडा टाकायचा. सडाच असायचा निम्म्या काय सडाच असायचा. बरं, तुझा वास कसा असायचा? वास पण वास त्याचा असेल ते असेल, पण ह्यो आमच्या पाशी आला तर ह्याचा वास मारायचा. वास सांगायचा म्हणजे गोष्टी हीच आहे, पण ते कड काढला ह्या पोरांना पण चांगला. काय खर्च, मेंटेनन्स खर्च किती असायचा तुमचा? तर आता मला मेंटेनन्स खर्च म्हणजे काय, बंधुराज असल्यामुळे मला खर्च, मला वैयक्तिक खर्च नाही, पण जो मेडिसिनचा खर्च आहे ना, मेडिसिनचा खर्च, सर्जनचे पैसे पण द्यायला लागते ना. मेडिसिनचा खर्च सरासरी 1 महिन्याकाठी 10,000 पर गायला 1000. तुमच्याकडे कॉस्ट धरली तर नाही, तो वेगळाच गोष्ट आहे. जनरल समज प्रत्येकाच्या गोठे होता डॉक्टर नाही ना. नाही बरोबर. त्याचा खर्च किती? तो साधारणतः 20 ज्या गाय पाठीमागे 1000 रुपये 1500 खर्च करून अशी क्वालिटी येत नाही. मस्टडी झाला तुमचं ते थोडं कमी राहतो दूध, तिथनं पुढे आयुष्यभर मुका पण जातो. हो, मुका दूध कमी राहतं. दूध तर कमी होतच, पण कधी मुका पण जातो. कमी होतो. बर. म्हणजे ह्या सगळ्या त्रासातून तुम्ही आले. संदीप फौजी म्हणले मिरच्या वापरून बघा एका गेला. बर. तेव्हापासून 1 वर्षाला वापरतोय. अजित म्हणते 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. ते सर 25 किलो शिवाय घेत नाही. 25 किलो घेत नाही. 25 किलो घेत नाही. किती बॅगा झाल्या तुमच्या? 20 दिवसाची बॅग लागते. 20 दिवसाला 1 बॅग.
आता हीच गाई मी पंजाबवरून आणली होती. पहिल्या वेळी त्याला वासरू 8 जण निवडून काढलं. बर 8 जणांनी 8 जण एका टाइमाला वेळल्या होत्या. जे आपण त्यांना रस्सी वगैरे ओढून लावतो ना, तसं त्यांना काय ओढून लावलं म्हणजे नाही, गरज नाही पडली. बर दुसऱ्या त्याला पण वेली 8 जण निवडून काढलं. बर तीच गाय. तीच गाय आता मिरच्या चालू होतात. आता गाई मनाने वेली, मनाने मार पडली, येऊन आता 3 महिने झाले. 3 महिन्यात भरवली. आता काही प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही. ₹1 मेंटेनन्स. ₹1 नाही गेला. 2 वेळा ओढून काढली. 2 वेळा निवडून काढली. तिसऱ्या वेळा त्याला मिल्क चार्जरने एकदम क्लिअर गेली. आणि पूर्ण आहे ना स्ट्रॉंग. आता टेन्शन नाही. टेन्शन नाही. म्हणजे गाई समाधानी वाटते. बघा तिच्या मागं बघितलं तुम्ही, बघा मागं सारखा तिचा चेहरा बघा तुम्ही, म्हणजे समाधानी वाटते. अशी गणगणित किंवा अशी टेन्शन मध्ये वाटत नाही गाय. बघा ऍक्टिव्ह वाटते चांगली. ज्यावेळेस हे वापरतात तेव्हाची कंडिशन काय होती गाय? गाय पोटात मोठ्या व्हायच्या, हा माग मांडीत बारीक, बर. आणि हाडं काय वर निघाली, कवर निघाली. बर. शेण भरायचंच नाही. आता ह्याच्या पुढे सांगतो. मधल्या लंपी काळात बाजार बंद होती. बर. त्या काळात आम्ही 2 गाय आणल्यात. कसा बांध निघाला काय 2 गाय आणल्यात आम्ही. अरे वा. तांबडी आणि ती पलीकडची. क्या बात त्या आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही वाचवले ना त्या दोघींचा जीव. पूर्ण अशा होती. हा पूर्ण अशा. आता बघा 200 मिली दोन हो. बघा दोन्ही पण समजा आहे ना. आणलं त्यावेळी ह्या गायला 300 मिली दूध होतं एका वेळेला. 300 मिली. 300 मिली. आता 5-5 लिटर दूध देते. हा कसाबालाच विकलेलं त्यांनी, पण ते बाजार पूर्ण बंद असल्यामुळं त्या गायनं कोण घेत नव्हतं. मग आपण त्या आणि सर अनुभव यांचा आहे की गाया हानीत आणणार, ढकलीत आणून त्यांनी चांगल्या केलेल्या. ढकलीत आणायच्या, चालायची अवस्था नव्हती. चालायची अवस्था नव्हती. नाही, ते एक त्यांना पुण्य लागले. क्या बात. क्या बात. हे फार महत्वाचं. आता ह्याच्या आधी पैसे आता माझ्या दुधा 9 आहेत. हा बाकड 7-8 आहे. त्यांचं खादी भागून मी जे शेतीला पैशासाठी जेवढं वापरले हा तेवढे पैसे सगळं भागवते दुधातनच. शेतीचे सगळे पैसे खर्च विकून बघा. 2 एकराला जेवढं वापरले आता होतं हा. तेवढे सगळे पैसे भागवलेत. आता जे मागणी 2 एकर लागून गेले ते चालूच आहे. बर. हे 2 एकराला जे वापरले ते सगळं मी ह्यातून दुधातून सगळे वापरले. पैसे भांडवल याच्यात वापरले. वापरले. भांडवल आणि 8 जगतात ते वेगळेच. त्याच्यावरती बाकडा. फुकट हा. बाकड असू. बाकड असो. तुम्ही उलट आहे ना मिल्क चार्जरचा कस काढला पाहिजे. अहो तुम्हाला करायचं काय, फक्त 1 चमचा एक्स्ट्रा टाकायचा आहे. बरोबर. पण डोक्यात काय आमच्या, अरे 1 चमचा जास्त टाकला तर लवकर संपल. अशा पण तिकडं तब्येत वाढल, तिकडं दूध वाढल, तिकडं क्वालिटी वाढल. बरं ह्या विताला तुमचं जर दूध कमी असेल तर पुढच्या वेताला दूध वाढल. बरोबर. तुम्ही काय करता, आपण काय करतो, गाभण काळामध्ये कमी करतो किंवा बंद करतो. गाभण काळामध्ये तुम्ही जर चालू ठेवलं नाही चालूच होते. आणि फुल ताकदीने तुमचं वासरू बी तसं तगडं होईल ना. जी गाय तुमच्या समजा 60-70 हजाराची तिला 1.5 लाख जाईल. म्हणजे त्या गायीत होणारी गुंतवणूक आहे ती आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. आता हे झालं तुमचं का तुम्ही आजारपणातून मोकळे झाले. त्याच्यानंतर तुम्ही जे आपण जसं म्हणतो असंतुष्टपणा, अशक्तपणा याच्यातून मुक्त झाले. बरोबर. आजार गेला, अशक्तपणा गेला. आता तुम्ही इतरांपेक्षा इतरांच्या गाया गोठे पाहिल्यावर तुम्हाला स्वतःला वाटतं अरे आपण खुश आहे. पण माझं काय मत आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षाही पुढे एक पाऊल जायला पाहिजे. तुमच्या गोठ्यामध्ये नुसतं खुश नाही, आनंदाने उत्सव पाहिजे. उत्सव म्हणजे काय, का प्रत्येक गायी तुम्हाला नुसती पैशाचा नसता असा धार असली पाहिजे. ती कधी होईल, जेव्हा ती गायी काय होईल, धष्टपुष्ट होईल. निरोगी असणं आणि धष्टपुष्ट असणं याच्यात काय आहे, पैलवान काय राहतो, धष्टपुष्ट, आणि सामान्य माणूस राहतो निरोगी राहतो. बरोबर आहे की नाही. आता ते निरोगी आहे, तुम्हाला त्यांना धष्टपुष्ट जर करता आलं बघा, तर तुम्ही 150 ग्रॅम 200 ग्रॅम पर्यंत तुम्ही ट्रायल करून बघा. 2-3 गाय ज्या तुमच्या क्षमतेच्या गाय आहे त्यांना ट्रायल जर चालू केली तर तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये हे फिर दिसायला सुरुवात होईल. 15 दिवसात 8 दिवसात नाही दिसणार, कारण त्यांच्या शरीरात बदल होणार आहे. पूर्ण शरीरात बदल होणार आहे ना. मग 3 महिने तर किमान लागतो तुम्हाला. मग म्हणजे हा एक प्रयोग तुम्ही जर केला प्रोफेशनली तर आज तुम्ही समाधानी, त्यावेळेस तुम्ही उड्या मारायला आनंदाने. बरोबर आहे की नाही. म्हणजे हा व्यवसाय प्रत्येकाला नजर लागला असं वाटलं, अरे दुधामधून लखपती. बरोबर आहे ना. मग हे होऊ शकतं असं मला म्हणायचं. दूध व्यवसायाची ताकद आहे. आणि आज तुम्ही जेवढं करताय 100 ग्रॅमनी, त्याच्यापेक्षा 200 ग्रॅमची क्वालिटी काहीतरी आवडच राहील. त्यांची पहिली म्हैस आणली आहे. 1 महिना कच्ची होती. आता रस्त्याने आलो तीच का. पहिली म्हैस आणली, तिचं अंग भरायला. बर. पूर्ण अंगाला बसवलं, तिचं खाणं पिणं बंद झालं. तिला मी चालू केलं.
5 किलो चारलं, नंतर बंद केली. नंतर किती किलो कसं चाललं ते सुरुवातीला? पाजलं तिला, खात नव्हती पूर्ण बंद, खाणं बिरवून झालं. ह्यानेच पाजलं होतं. एक नाही सांगतो, एक पहिल्या केची तशी झालं, हा. खात नव्हती काय नाही. काहीच खात खात नव्हतं. नव्हती. सुराला वहिनी बंद केलं. दुसरी म्हशी वेली, तिचं अंग सगळं बाहेर आलं पूर्ण. तिचं परत दूध टाकावं एक अर्धा मिली सुद्धा निघत नाही. निघत नव्हतं. दोन्ही बंद मसाले डायरेक्ट बंदच होतं. दोन्हीचं पण. दोन्हीचं पण जवळजवळ 8 दिवस काय दुसरी म्हशी वेली, तिचं पूर्ण दूध बंद होतं. तिला सकाळी 300 ग्रॅम मी पहिल्या पाजलं. म्हशीचं काय झालं? अंग बाहेर आलं. दुसऱ्या म्हशीचं अंग बाहेर आलं. दोन्हीचं पण. दोन्हीचं पण. पण दुसरी म्हशी होती, तिची क्रिटिकल केस होती. बरं. जगल का ती नाही म्हणत ती जगणार नाही म्हस. डॉक्टर म्हणजे डॉक्टर म्हणे. मग तिला ब्लिडिंगच झालं बरोबर. त्याला काय हा. म्हणलं, लय म्हणजे भरपूर रात्रीच कधी आलेलं काय माहिती नाही, कोण नाही जखमा तर. झाली. सकाळी बघितलं तर ते पंक्चर झालं, म्हणजे फुटलं होतं कम्प्लीट. ते बसवून सगळं तिचं हे झालं आणि ब्लिडिंग पण भरपूर झालं. आणि म्हैस पूर्ण म्हणजे काय आपण खात माणूस होती? कोमात राहतो ना, हा. तशी पूर्ण कोमामध्येच होती. पाराची सून झाली. सून झाली. मग याला म्हणलं आता 5 किलो सगळं झाले आता हा, प्रयोग. हा. 5 किलो मिरच्या जाऊन या 5 जर दिला, 300 ग्राम सकाळी, संध्याकाळी 300 ग्राम भाजले. 300 ग्रॅम. 300 ग्राम त्या दिवशी अशी कडकडीत उठून खायला लागले. दुसऱ्या दिवशी म्हशी बघा ते खायला चालू केलं. झाली 300 ग्रॅमनी 300 ग्राम. आहे का नाही बघायचं. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर म्हणून की मायांग बाहेर याची जी समस्या आहे ही काय हल्लीच्या काळामध्ये? तसा न्यूट्रिशन डिफिशियन्सीचा प्रॉब्लेम तो आहे. एक अनुवंशिक आहे, त्यात पण एक अनुवंशिक आणि न्यूट्रिशन डिफिशियन्सीचा प्रॉब्लेम. बरोबर आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम टॉक्सिसिटी. टॉक्सिक. म्हणजे आता ज्या का प्रमाणे जे काही रसायन आणि केमिकल चाललंय आतमध्ये, म्हणजे अन्नधान्यातून तुमच्या खाद्यामधून, आता खाद्यामध्ये युरिया टॉक्सिन टाकतात बँडरचं ना. काम. हो, खाद्यामध्ये युरिया राहतोच ना. आणि मग हे सगळ्याचं प्रमाण हे सगळं जेव्हा त्याच्या शरीरात जातं त्यावेळेस ते शरीरामध्ये म्हणजे कुठल्याही मांसाचा प्रकार जास्त होण्याच्या ऐवजी पाणी जास्त होतं. शरीरामध्ये काय वाढायला पाहिजे? मांस वाढायला पाहिजे. तो वाढतं काय? पाणी. मग तेच बाहेर पडतं ना. मग शेणातून तेच बाहेर पडतं, तिच्या गर्भाशयातून तेच बाहेर पडतं. म्हणजे त्याला जे घट्ट आवळून ठेवणारे जे काही त्याची स्नायू आहे ते स्नायूंची बांधणीच होत नाही. पूर्ण शरीर काय राहतं? ढिल्लं राहतं. आणि ढिल्लं राहिल्यामुळं तो जो गर्भ आहे तो गर्भाला त्याचं मेच्युरिटी यायच्या अगोदरच तो काय करतो? हिटमुळं बाहेर पडतो. आतमध्ये हिट तयार होती ना अनावश्यक ह्या सगळ्या केमिकलमुळे. मग तीच मेन समस्या आहे. तुम्ही जर केमिकलचा चारा आणि केमिकलची औषधं जर बंद करत नाहीये तर ह्या समस्या कधीच बंद होणार, उलट त्या आणखीन वाढ. तर दूध आणि त्याचा खरा मेन मुद्दा काय म्हणते, आज जर रुपये तुम्ही खर्च नाही केला तर 10 रुपये तुम्ही तोट्यात आहे. हे डायलॉग टाळावा सगळं. आज दूध आणि त्याचा खरा आज हे आज मराठीमध्ये म्हणे वेळे जर 1 टाका जर घातला नाही ना तर 100 टाके घालावं लागेल. हा अख्खा फाटून जातं सगळं. मग हे फाटण्यासारखंच आहे ना. मायांगा बाहेर आहे ना, हे काय फाटणं नाही. मग काय आहे दुसरं? हा? आबाळ फाटण्यासारखं आहे ना ते गाईचं आबाळ फाटण्यासारखं आहे ना. जनावरांची पचनक्रिया टोटली जीवाणूवर अवलंबून. कशावर? जीवाणू जशी मातीतली जीवाणू संपले ना तसे तिच्या पोटातले सुद्धा संपले. मुळात आपण स्लॅऱ्या करतो, जीवामृत करतो आणि हे सगळ्यांसाठी गाईचं शेण वापरतो. का वापरतो? कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात. गाईच्या शेणामध्ये काय असतात? या जगातल्या ह्या पृथ्वीवर, तिला गोमाता का म्हणतात? या पृथ्वीवर जेवढे बॅक्टेरिया आहे तेवढे तिच्या पोटात येते 30 कोटी. 30 कोटी देव म्हणजे काय आहे? ज्या बॅक्टेरियांवर, ज्या जीवाणूंवर आपलं जीवन अवलंबून आहे मानवाचं, सर्व प्राण्यांचं, त्याचा बेस कोण आहे? गाय. तुम्ही बघा ना, तुम्ही त्या गाईचं जर सुपीक जर शेण असं ना असं एकदम घट्ट, तुम्ही त्याच्यावरती बघा किती जीव जगतात. बघा त्याच्यावर किती जीव जातात. डोळ्याने दिसणारे किती जीव जगतात. आणि त्याच्यानंतर गांडूळ, त्याच्यानंतर बॅक्टेरिया त्या याच्यामध्ये असतात. कशामध्ये? शेणामध्ये. मग ते शेणामध्ये बॅक्टेरिया कुठून आल्या? त्याच्या कोठ्यातून आल्या. गाईच्या कोठ्यामध्ये जेवढे बॅक्टेरिया असतात तेवढ्या जगात कुठे राहत नाही. बरोबर आहे. मग ती पचनक्रिया सगळी त्या बॅक्टेरियांच्या माध्यमातून होते. तुम्ही गांडूळ युरिया टाकला तर गांडूळ मरून जातो. बॅक्टेरिया जिवंत राहत असेल. एवढं कॉमन सेन्स नाही आम्हाला. मग तुमच्या खाद्यामुळे, तुमच्या चाऱ्यामुळे गाईचा कोटा खराब होतो. बरोबर आहे. बरं, खाद्य नाही टाकावं तर दूध नाही. मग आता ह्या चक्रामध्ये शेतकरी काय झाला? अडकला. मग आता याच्यामध्ये पर्याय काय करायचा? याच्यामध्ये पर्याय असं करायचं काका की मेन गोष्ट जी आहे आता 1 नंबरला काम काय करायचं? पहिलं त्याचा कोठा साफ करायचा. काय साफ करायचा? पोटा साफ करायचं म्हणजे काय? तिच्या पोटामध्ये जेवढं केमिकल गेलं ते काय निघालं पाहिजे? मग तुम्ही मिरच्या चालू केलं बघा, गायांचं शेण पहिलं पातळ होतं बऱ्याचदा. जे आजबील गाय आहे ना त्यांचं शेण पातळ होतं, दूध आणखीन कमी होतं. म्हशीचं सुद्धा. का बरं? कारण ती पहिले काय करतो? कोठा. आणि तुमचा जर कोठा साफच असेल पहिल्यापासून
लगेच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरू होतो. तुमचा कोटा साफ नसेल तर आधी रिझल्ट मिळतच नाही, महिनाभर 15 दिवस, बरोबर आहे. मग तिचा शेण पातळ होईल, तुम्ही आतबल, मग हळूहळू काय होती, पोटा साफ झाला का मग आतून शरीर पूर्ण काय होतं, सुदृढ होतं. आणि तिथे ना आतडे कातडे हे सगळे मजबूत होतात आणि मग बाहेरून त्वचा मजबूत व्हायला लागते. म्हणजे ही निसर्गाची प्रक्रिया तिच्यामध्ये सुरू होती. पण ही आपल्याला कळेपर्यंत दम निघाला पाहिजे बाहेर. भाऊला तुम्ही सुरुवात केली, तुम्हाला सुरुवातीला अनुभव कसा आला? सगळ्या गायांना सारखा आला का? सगळ्यांना वेगवेगळा आला वेगवेगळा समजा. आला. काही गायांचं शेण पातळ झालं, पातळच होतं, हा. पण हळूहळू ती घट होतं. बरं. माझ्याकडे एक गाय अशी आहे, तिचं कायम शेण पातळ होतं. बरं. आता सगळ्यात क्वालिटी शेण तिथंच पडतं. सगळ्यात म्हणजे ती कधीच असा गट हागलेली बघितली होय होय. कधीच नाही. ते भागायला लागले पाळायचं, कारण ती अंगावर सोडते. आंघोळच म्हणजे सांगायचं आता तात्पर्य सगळ्यात क्वालिटी तीच आहे. तिचं शेण आहे. सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय आहे? पचन. म्हणजे एकदा तिचा कोटा साफ झाला, तुम्ही टाकलेलं अन्न पचायला लागलं की मग दुसरा टप्पा काय आहे? चारा वैदिकचा करा. तुम्ही केलाय का? नाही मग करा. तुम्ही जर वैदिकचा चारा जर करताय, तुमचं असंच गायांचं 1-1 लिटर दूध वाढवलं. आता तुम्ही शेण बघा, तुमचं बिलकुल वास नाही आहे का आता इथं? आणि पहिली आली तर नाही, वास येत होता. वास येत होता. मासे बी नाही, माशी बी नाही. मासे बी नाही, मासे माशी का नाही? माशीला घाण आवडती. माशीला काय आवडती? हो. हे बघा लक्षात ठेवा, गावाने मासे जो कस दुधात उतरायला पाहिजे तो जर शेणातून बाहेर आला तर तरी माशी लागते. लक्षात ठेवा, मी काय बोललो तुम्हाला, जो कस कुठं उतरायला पाहिजे? दुधात. बघा, दुधाचा कस दुधात उतरला पाहिजे, शेणातला कस शेणात उतरला पाहिजे. इथं उलटी गमत होती. तुम्ही केमिकल वापरला ना, मिनरल मिक्सर, ते तुमचं दुधातलं जे कस आहे ना तो शेणात जातो निघून, आणि शेणामधला कस हा दुधात उतरतो, म्हणून दुधाचं घाण वास येतो. मध्ये जी एक यंत्रणा आहे ती यंत्रणा काय होऊन जाती? बिघडून जाते. गाईच्या पोटामध्ये जे न्यूट्रियन्स दुधात जायला पाहिजे ते शेणात जाऊ राहिले, आणि म्हणून त्याला माशा खायला, आणि जे न्यूट्रियन्स शेणात जायला पाहिजे ते दुधात उतरू राहिले. हे सगळं गडबडी होऊ राहिली केमिकलमुळे. हे शेतकऱ्याच्या लक्षात येत. एखादा म्हणणे सर माझ्याकडे जैविकचा चारा आहे. अरे मग पाणी जैविकचं आहे तुझ्याकडं, तू पाणी कसं शुद्ध करणार? काय वाटतं तुम्हाला? बरं, तू जे खाद्य घालतो त्याच्यामध्ये पण युरिया आहे, त्याच्यामध्ये पण केमिकल आहे, बरोबर की नाही? आपल्या कंपनीच्या खाद्याचा चांगला रिझल्ट यावा म्हणून लोक स्टेरॉइड टाकते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात. आणि मेन कारण ते आज जनावरांची तब्येती बिघडण्याचं का? लोकांना आज आता ताबडतोब पाहिजे. मग कंपनी बी हुशार आहे, घे आज आता ताबडतोब, उद्याचं उद्या पाहू. उद्या कंपनी राहत नाही आणि ती गाय राहत नाही. खरे खोटं आहे. बरं, याला बी लोभापोटी घेतलेलं असतं ते मग हाय काही बोलत नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप, असा धंदा चाललेला आहे. आणि म्हणून हा व्यवसाय एवढा अवघड झाला. सुरुवाती सांगतो, हा म्हणता कॉस्टिंग वाढते, हा गरज नाही. बरोबर आहे ना? डॉक्टर आहेत. हो, डॉक्टर आहेत. रोज आम्ही रोज चर्चा आहे आमची. सकाळी तास असतो. कॉस्टिंग त्यांचं काय रोग हा हे काय म्हणजे मार्केटला ह्यापेक्षा जास्त कंपनी आहे. बरोबर आहे. विचारण्यापेक्षा कमी कॉस्टिंगच्या कंपन्या भरपूर भरपूर कंपनी आहे. बरोबर. पण नाही म्हटलं तू थांब जरा. आता आता मार्केटला आपल्याकडं बऱ्याच कंपन्यांचं टॉक्सिन बाइंडर येते. बरोबर. आता जे आपलं मिल्क चार्जर तसं टॉक्सिन बाइंडरच काम करते. बर टॉक्सिन बाइंडर म्हणजे काय? आपण तुम्ही सांगितलं तसं खाद्यातून युरिया जातोय, बरोबर वैरणीतून युरिया जातोय. बरोबर. ते टॉक्सिन बाइंडरचं काम जर एखाद्या मेडिसिन केलं तर त्या जनावर पोटाचं पीएच मेंटेन राहतो. बरं. पीएच मेंटेन राहिलं की मस्टडीचा प्रॉब्लेम राहत बरोबर. नाही किंवा जनावर हेल्दी राहते. बरोबर तो त्याचं कॉस्टिंग आम्हाला कमी येत होतं. बरोबर. त्याच्या आधी आपण वापरत होतो. बरोबर. आता कंपन्यांची नावं नको घ्यायला, त्यांचे नाही, बरोबर. आपण बरेच ठीक आहे ना. लोकांचा वापर आहे टॉक्सिन हा, बाइंडर, बरोबर. कारण का आपल्याला त्यातलं बऱ्यापैकी आयडिया आहे. आता मग टॉक्सिन बाइंडर हा आणि मिल्क चार्जर तुमचा अनुभव कसा आहे? नाही जडी असं नाहीच. मी वापरले तरी पण कोलिकचा आणि टॉक्सिन बाइंडर म्हणजे काय? टॉक्सिन बाइंडर म्हणजे जे अनावश्यक घटक शरीरात गेलेत, टॉक्सिनचा अर्थ होतो विषद्रव्य. विषद्रव्य, तेच आणि अनावश्यक. बाइंडर म्हणजे बांधणार. बांधणार. म्हणजे पहा बरं का गंमत, हे व्हेटरनरी सायन्स असो किंवा केमिकल सायन्स असो, हे किती चालबाजी पहा. एका बाजूने केमिकल सोडायचं मध्ये, दुसऱ्या बाजूने ते बाइंड करायला दुसरं औषध सोडायचं. केमिकल जे आहे त्याचं बाउंड करायचं आणि मग ते बाउंड करून गाईच्याकडून येणार बाहेर, पण ते जाऊनच द्यायचं मध्ये. आमचं काय मग ते जाऊनच नाही द्यायचं मध्ये. त्याची गरज काय? विष द्यायची गरज काय? विषाबरोबर लढायची आणि विषाबरोबर खेळायची गरज काय? आणि विषाचा खेळ चांगला आहे का? हा, तुमचं टॉक्सिन बाइंडर जर टॉक्सिसिटी करायला आलं भविष्यात मग का हो? हा, कुंपण शेत खायला आलो काय कसा तुम्ही? आणि ते खातच आहे ते. खाते शेवटी एक लक्षात ठेवा,
तुमच्या पायात काटा घुसला म्हणजे तुम्ही दुसऱ्या काट्याने काढून राहिले, दोन्ही बी काट्याची. त्यापेक्षा तुम्ही जर लाचकांडाने काढला ना तर तो आल्हाद निघून जाईल. खरे खोटे कुठली प्रक्रिया बघा, तुम्ही उंदीर मारणार कशाने? गोळ्या घालून, विषाच्या गोळ्या घालून. पण त्या उंदराबरोबर दुसरे प्राणी बी मारणार, साप बी मारणार, दुसरे प्राणी मारणार, पक्षी मारणार, मांजर बी मारणार. पण तुम्ही जर मांजर पाळली तर त्या उंदराला सापडू सापडू खाईल. काय माहिती तुमचं? म्हणजे निसर्गाचं जे चक्र आहे ते आम्ही काय केलं पाहिजे? मजबूत केलं. सायन्स काय करू राहिला आज? सायन्स त्या निसर्गाच्या चक्रामध्ये काय करतं? बोट घालतं, ढवळढवळ करतं. खरं खोटे? बरोबर आहे ना. म्हणजे यांचं जेव्हा यांची केस हाताच्या बाहेर जाते ना तेव्हा मिल्क चार्जरची आठवण येते. त्या जनावराकडे आपण फक्त पैसा म्हणून पाहतो, त्या जनावराकडे तुम्ही आयुष्य म्हणून पाहिलं पाहिजे. ते पण एक जीव आहे ना. तुम्ही त्याला जर सदृढ केलं एकदम मस्तपैकी तर ते तुम्हाला जे देईल ते चांगलं देईल. आज गंमत काय झाली, आपण काय करतो माहिती का? काठावर धंदा करतो. कसा? काठावर. आणि मग उत्पन्न बी काठावरच मिळत. तुम्ही जर मन मोकळेपणाने जर धंदा केला तर उत्पन्न सुद्धा. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव जीवन जायंद्र पाटील, राहणार नरसिंहपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. ही माझे बंधू डॉक्टर सिद्धी पाटील. किती वर्षामध्ये प्रॅक्टिस करतो? 17 पूर्ण झाले. 17 वर्ष झाली. दूध व्यवसाय या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दूध व्यवसायाची जी परिस्थिती आहे आजची, जे व्यवसाय शेतकरी करताय त्यावेळेस जो आनंद होता दूध व्यवसायामध्ये तो आज आनंद आहे का? नाही. आज दूध व्यवसायामध्ये त्यापेक्षा पैसा भरपूर आहे. तेव्हा जो पैसा होता ना म्हणजे उलाढाल भरपूर होते. त्या मानाने जे काही समाधानाने जे काही मागं शिल्लक राहायला पाहिजे ते जातं कुठे? डॉक्टर ती खर्ची ते जाते पशुखाद्य, वेटरनरी विभाग, ते दवाखान्याला जाते, औषध पाण्याला जास्त जाते. म्हणजे तुमचं खाद्य जे आहे खाद्याच्या बरोबरीने औषधं यायला लागली. हो बरोबर आहे. तुम्ही जर समजा खायला प्यायला देताय, खायला प्यायला देऊन जर माणसं जीव जात असेल, ते काय जीव जायला राहत असेल तर त्या एक तर माणसाच्या पचनात दोष आहे किंवा त्या खाण्यापिण्यातच दोष आहे. तुमचं काय मत आहे? बरोबर. खाणं भरपूर असल्यावर औषध पाणी कशाला लागायला पाहिजे? गरजेचं. तुम्ही सांगताय खाणं पिणं बी आहे, खुराक बी द्यायचं आहे, मिनरल मिक्सचर बी द्यायचं आहे, आणि वरतून परत दूध वाढायला, फॅट वाढायला पावडरही पण द्यायची, कॅल्शियमची पावडर पण द्यायची, आणि मधून मधून टॉनिक बी आणायचे. खरं खोटं आहे? सगळं आहे, सगळं आहे, हा सगळं आहे. तरी आज गेली त्याला काही झालं. ही जी परिस्थिती आहे याला डॉक्टर साहेब काय कारण वाटतं तुम्हाला? न्यूट्रिशन मॅनेजमेंट. आता मला सांगा, आमचे आजोबा पंजोबा काय मॅनेजमेंट करत होते? सकस खात होते. मॅनेजमेंट पूर्वीची शेती ताकद होती, शेती ताकद राहिली नाही, चाऱ्याची ताकद राहिली नाही, चाऱ्याची ताकद नाही. बरोबर आहे. मेन फॅक्टर, मेन जो मुद्दा आहे की तुमच्या पोषणामध्ये ताकद राहिलेली राहिली. मग त्याच्यामुळे तुमचं शरीर बनत नाही, पचनक्रिया ढासळून गेली, त्या चाऱ्यामधून सगळं रसायन येऊ राहिली. बरोबर आहे. लोक दोष कशाला देतात? वातावरण बिघडलं. वातावरण बिघडलं कोणी? आज जर मिल्क चार्जर एवढं प्रसिद्ध झालंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याचं मेन कारण काय? होऊनच देत नाही, आजार पण नाही. काय वाटतं तुम्हाला? तुमचा अनुभव सांगा आता माझा. मी सर 2007 माझी 10वी झाली. 8 पासून मी ह्या धंद्यात आहे. बर. दूध व्यवसाय. दूध व्यवसायात आहे. बर. हा डॉक्टर आहे, हा. वेटरनरी. आता दूध महिन्याला 8 दिवसाला आजारीपणाच केस होती. 8 दिवसाला होतीच मी 8 दिवसाला मस्त. किती आहे तुमचं गोटा सगळा? टोटल 15 मिळाले. 15. इकडच्या साईडला किती या? त्या 5 आहेत आता. एक 6. इकडे किती मध्ये? त्यातले 6 आणि तिकडे 5 आहे. तिकडे 5 6 म्हणजे टोटल 15 जनावर आहे. त्या ठिकाणी मुरघास आणि हास्क वगैरे वापरतात. त्या ठिकाणी गायला कोलिक पेनचा आजार राहतो. बर. तो आपल्याकडे एक आठवड्यात 1-2 गायला 100% व्हायचा. व्हायचं वरून अजिबात फंगल इन्फेक्शन म्हणतात त्याला. हा. या आधी वर्षाला एका गायचं ऑपरेशन करायचं आहे. पोट फुगलं की पोटात pH वगैरे खराब व्हायचा. घरचे डॉक्टर म्हणलं ते नाही डॉक्टर एक चांगला येतं, ते त्याला कॉस्टली आणि ते जनावर सर्जन करून घ्यायचं तुम्ही. आयुष्यभर आदू जनावर
ऑपरेशन केलं हा, आणि कॉस्टली राहते ट्रीटमेंट जादा जास्त. बारको वासरू त्याला पण 50 ग्रॅम चालूच आहे, म्हणजे आणि यांना किती देता? यांना 100 ग्रॅम रोज. एक टाईप नाही 2 टाईप, सकाळी 50 संध्याकाळी 50. 50 देत आहे. 50 किती लिटरचे गाय आहे तुमच्या? आता गाव पण आहेत, आता काय 13 25च्या पुढले 25 सगळ्या वेले. हा सगळ्या गाया 25 वेळेवर किती देता तुम्ही? गेलं आता ह्या गाईला चालू आहे, आता 75 ग्रॅम एका चालू आहे. अच्छा 100 ग्रॅम द्यायचं. 100 ग्रॅम. कारण गाई तुमची जर 20 लिटरच्या पुढे असेल, 15 लिटरच्या पुढे जर असेल तर 100 ग्रॅम एका टायमाला द्यायचं. तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट बघा, आता तुम्ही 50 ग्रॅम देऊन आणि 75 ग्रॅम देऊन सुद्धा एका टायमाला म्हणजे दिवसाला तुम्ही 100 ते 125 ग्रॅम देताय, तरी पण तुम्ही खुश आहे. तर दूध जर कालावधी असतो, समजा जनरली काय होतं, गाय व्याली की तिथून पुढं समजा भरली तुम्ही 1-2-3 महिन्यामध्ये, तर ती नंतर दूध उतरतं तिथं. उतरतं. तुमचा अनुभव काय? दूध उतरत नाही लवकर. हा एक कंटिन्यू राहील, दुधाची लेवल राहिली, हा लेवल राहिली. तरी पण तुम्ही 100% अजून प्युअर पूर्ण ताकदीने वापरलेलं नाही. आजचं गणित काय सांगतोय तुम्हाला? मिल्क चार्जरचं जे खर्चाचं गणित आहे आणि तुमच्या उत्पादनाचं गणित आहे, बेनिफिटचं काय सांगतंय? भरपूर फरक आहे. काय फरक आहे? फरक म्हणजे जे आगे एकदा आजारी पडली हां तर पूर्ण दिवस येते, बरोबर त्या लेवल दुधाला जात नाही. बरोबर तो मेंटेस वाढला, मी औषधा खर्च वाढून काही बरोबर. कमी आली. आज काय करतो प्रत्येक जण आहे ना, समजा मला सगळा एक जणांनी मेसेज केला, साहेब मिनरल मिक्सचरपेक्षा मिल्क चार्जर महाग येऊ, त्याला काय उत्तर द्यावं मी? आता उत्तर तुम्हाला तोंडावर येतो. शंकर कुठं आहे? त्यांची पहिली म्हैस व्याली म्हैस आणली आहे मी, हां 1 महिना कच्ची होती. आता रस्त्याने आलो तीच का? पहिली म्हैस आणली, तिचं अंग भरायला बर पूर्ण अंगाला बसवलं, तिचं खाणं पिणं बंद झालं. तिला मी चार्ज चालू केलं, हां 5 किलो चारलं, नंतर बंद केली. नंतर किती किलो कसं चाललं ते सुरुवातीला? पाजलं तिला, खात नव्हती पूर्ण बंद, खाणं पिणं बंद झालं. ह्यानेच पाजलं होतं. एक नाही थांबतो, एक पहिल्या केची तशी हा. झालं, खात नव्हती काय नाही. काहीच खात खात नव्हती. नव्हती. सुराला वहिनी बंद केलं. दुसरी म्हशी वेली, तिचं अंग सगळं बाहेर आलं पूर्ण. तिचं परत दूध टाकावं बसून. एक अर्धा मिली सुद्धा निघत नाही. निघत नव्हतं. दूध बंद डायरेक्ट बंदच होत. दोन्हीचं पण. दोन्हीचं पण जवळजवळ 8 दिवस काय दुसरी म्हशी वेली, तिचं पूर्ण दूध बंद होतं. मी तिला सकाळी 300 ग्रॅम मी पहिल्या पाजलं. म्हशीचं काय झालं? अंग बाहेर आलं. दुसऱ्या म्हशीचं अंग बाहेर आलं. दोन्हीचं पण. दोन्ही म्हशीचं पण. पण दुसरी म्हशी होती, तिची क्रिटिकल केस होती. बर जगल का ती नाही म्हणत ती जगणार नाही म्हस. डॉक्टर म्हणजे डॉक्टर म्हणे. मग तिला ब्लिडिंगच झालं बरोबर. त्याला काय हा. म्हणलं, लय म्हणजे भरपूर रात्रीच कधी आलेलं काय माहिती नाही, कोण हा, माहित. जखमा झाल्या. सकाळी बघितलं तर ते पंक्चर झालं, म्हणजे फुटलं होतं कम्प्लीट. ते बसून सगळं त्याचं हे झालं आणि ब्लिडिंग पण भरपूर झालं. आणि म्हैस पूर्ण म्हणजे काय आपण खात माणूस नव्हतं. कोमात राहतो ना, हा तशी पूर्ण कोमामध्येच होती. फार सुन झाली सुन झालं. मग याला म्हणलं आता 5 किलो सगळं झालं आता पूर्वी. हा, हा. 5 किलो मिरच्या जाऊन या, 5 दिला. 300 ग्राम सकाळी, संध्याकाळी 300 ग्राम पाजलं. 300 ग्रॅम. 300 पाजलं. त्या दिवशी अशी कडकडीत उठून खायला लागले. दुसऱ्या दिवशी म्हशी बघा ते खायला चालू केलं. चालू झाली. 300 ग्रॅमनी 300 ग्राम. आहे का नाही बघायची. म्हणजे आपण जे सांगतो तुम्हाला की तिची जी ताकद आहे, तुम्ही जर प्रमाण वाढवलं तर ते औषधासारखं काम करतं. नॉर्मल वाढलं तर ते पोषणासारखं काम करतं. झालं कसं तिची परिस्थिती नव्हती. हां त्याने एक 15 दिवस चारलं, परत संपलं. संपलं. परत दूध मसर कमी कमी आलं. बरं. मीच धारा काढत होतो त्यांची आई. अच्छा. पुन्हा तिनं आणलं तर पुन्हा चालू झालं. म्हणजे आता 6 लिटर दूध देते. समजा म्हैस जर गेली असेल, केवढी गेली असेल? 80,000. काय ती तर परिस्थिती आता नाही हो. सांगा, गायीपेक्षा वजन लय सोपं आहे. होय. माणूस करत नाही. लय सोपं वजन वजन लय सोपं आहे. तुम्हालाच म्हणतील ते, तुम्ही का नाही करते? तुम्ही का नाही करते असं? ते म्हैसींचा जरा सायकोलॉजी सब्जेक्ट राहतो, म्हणजे थोडक्यात पाणवणे, म्हैस सवयीचा गुलाम आहे. हा म्हैस हा सवयीचा गुलाम आहे. बरोबर आहे. धाराला ही एका त्याच टायमिंगला झालं पाहिजे. आणि तोच माणूस लागतो. माणूस बी तोच लागतो. सवयीचा गुलाम आहे. मिल्किंग मशीनचा प्रॉब्लेम राहतोय हा आणि त्यामुळे मॅन पॉवर जास्त लागते. गायला काय कोणी धार काढा, मिल्किंग हा म्हणजे मॅन पॉवर मुळे तुम्ही हा व्यवसाय व्यवसाय करता. करतो. पण जर मॅन पॉवर असेल घरची तर म्हैस व्यवसाय परवडतो. 100% जबरदस्त आहे. तुम्हाला मग काय म्हटले, ऐपत नाही, यांची ऐपत नव्हती म्हणून यांनी मिल्क चार्जर काय केलं? बंद केलं. बंद केलं. मिळालं तुला. बरोबर आहे ना? मग 80,000 रुपये गमावलेले ती ऐपत चांगली का हे 1,600 रुपयाची ऐपत चांगली? आता काल मला म्हटला मस्त विकून टाकणार आहे, व्याज झालं ठेवणार नाही. हा बिनगा बाल होता. हा म्हटलं नाही का, व्याज झाल्यावर जर अंग भरायला तर मी पैसे तुम्ही मस्त घेतो, पण मग शिकून. तुम्हाला एक कळलं का? एक लक्षात घ्या, अंग बाहेर येणे हा प्रकार वारंवार का घडतो? कारण शरीर कमकुवत राहतं. तुम्ही अंग बाहेर येण्याचा समस्येचा का विचार केला पाहिजे का तुम्ही तिचे शरीर मजबूत केलं पाहिजे? शरीर मजबूत केलं. आम्ही काहीच काळजी करतो का हो?
छप्पर रिपेअर केलं गळल का ते नाही सर आता खरं- छप्पर तर ठेवायचं नाही. इथं गळालं का तिला पातेलं ठेव, तिला गळालं का तिला पातेलं, इथं गळालं का तिला कागद लाव, तिला अरे कागद उडून जाणार आहे वावदा आल्यावर. नाही सर दूध धंद्याचा खरा मेन मुद्दा काय माहिती आहे? आज जर रुपये तुम्ही खर्च नाही केला तर ते 10 रुपये तुम्ही तोट्यात आहे. हे डायलॉग टाळावा सगळं. हा दूध धंद्याचा खरा आज हे आज मराठीमध्ये म्हण आहे, वेळे जर 1 टाका जर घातला नाही ना तर 100 टाके घालावं लागेल. हा अक्का फाटून जातं सगळं. मग हे फाटण्यासारखंच आहे ना, मायंगा बाहेर आहे ना, हे काय फाटणं नाही. मग काय आहे दुसरं? हा? आबाळ फाटण्यासारखं आहे ना ते गाईचं आबाळ फाटण्यासारखं आहे ना. कमजोरीमुळे रोग येतो की रोगामुळे कमजोरी येते? कमजोरीमुळे काय येतो? म्हणजे कोणतीच समस्या कशामुळे येते? कमजोरीमुळे येते. बरोबर आहे. आणि जर कमजोरीच दूर झाली तर चांगले तर झाड बी चांगलं होईल, फळं बी चांगली येतील, माल बी गोडी बी चांगली येईल. सेम गाय जनावरांचं पण आहे. कमजोरी तिला कशामुळे येते? आम्ही तीच समस्या मांडली की आमचा चाराच काय झालाय, निकस झाला. बरं, निकस तर चारा आहे पण त्याच्यामध्ये आणखी रासायनिक खतांचे अंश बी आहे. झालं का? मग तो चारा जेव्हा त्याच्या शरीराच्या पोटात जातो, त्याच्या पोटामध्ये आपल्यासारखं काही जीवन पचनक्रिया आपली वेगळी आहे. आपण जनावराला समजा जे खाऊ घालतो त्याच्यातून दूध तयार होतं ना, त्याच्यातून शरीर तयार होतं, त्याच्यातून खत तयार होतं शेणाचं. तुम्ही शेण जे आहे तेच जर कसदार झालं तर तुम्हाला जे खतं टाकायचे बाहेरून ते काय लागतील शेताला? कमी लागतं. मग खतांना पैसे लागत का नाही? ते पैसे तुम्ही चाऱ्याला टाका ना. आपलं गणित काय माहिती का? चारा कसा बी चालतो. अरे पण मग त्याच्यामुळे शेण बी कसं बी यायला लागलं ना. आणि शेण कसं बी यायला लागलं म्हणून आमची शेती बी कशी बी पिकायला लागली. आता काय आहे माहितीये का अवस्था, ह्या गायांचं शेण माणूस घाली ना का तर ती लागणार त्याचा हा, इफेक्ट म्हणजे- चांगला होईना. गोष्ट अहो, हा. मी 5 वर्षापूर्वी सुरुवात केली सांगायला. 5 वर्षापूर्वी म्हणायचो शेणखत वापरू नका. लोक म्हणायचे हा माणूस मूर्ख बनवतो शेतकऱ्यांना आणि स्वतःची कंपनी चालवायसाठी हा शेणखताला बदनाम करतो म्हणे. आता तुम्ही तुमच्या तोंडाने सांगू राहिले लागना. हो म्हणजे ह्या गायांचं बाकीच्या याने सगळ्याच गायांचं आणि होस्टन गायांचं जरा तुम्हाला power सांगू दिला. का? हे बघा, यांचं जर 100% लागत नाही ना, त्यांचं बी 50% लागत नाही. हा, लक्षात म्हणजे घ्या. फरक असेल. बरोबर आहे. पूर्वी जे शेण होतं आमच्या गायांचं ते आहे का आज? अहो, घर सारवायचं कोरडा आम्ही. चारा हो. सगळा होता हो. हा? चाराच कोरडा होता सगळा, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता मुद्दा असा आहे आपल्याकडे, सगळा वाला चारा. शेण जे आहे ते पहिली गोष्ट आम्ही हातात धरू शकत नाही. अशी गंमत आहे. हम्म. पातळ आहे आणि वरून वास किती घाण आहे त्याचा. वाच- वाच. नाही तर मला सांगा, आज तुम्ही खर्च वाढवलाय का तुमचा, का कमी झालाय? कमी झाला खर्च. मग हे एवढं चांगलं असून सुद्धा काय पटत नाही लोकांना. मग सांगून काय त्यांना पटत नाही. वेळ जातो, वेळ जातो. 30 रुपये म्हणजे काय म्हणजे काय आहे, दूध धंद्याचा दुधाचा जरा दराचा प्रॉब्लेम होता बरोबर आहे. साधारणतः, आणि खाद्याची कॉस्ट इतकी वाढल्या. बरोबर. आता काय झाले, लोकांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. खाद्याचं 1 किलोचं कॉस्टिंग 35 रुपये जाते, बरोबर. आणि मग ते मध्ये खाद्य 1 किलो 35 रुपये घातल्यावर दूध वाढेल का, मिल्क चार्जर 30 रुपयाचं 100 ग्रॅम घातलं दूध वाढेल. बरोबर. ह्या कन्फ्युजन कन्फ्युजन मध्ये बरोबर लोक आहे. बरेच पाठीमागे राहिले. मग त्यांना एकच कळत नाहीये का मिल्क चार्जर हे खाद्य नाहीये. नाही, हा मिल्क चार्जर हे मिनरल मिक्सचर नाही. नाहीये. मग ते काय? ते च्यवनप्राश आहे. ते काय आहे? च्यवनप्राश आहे. तुम्ही मिल्क चार्जरची तुलना खाद्याबरोबर बी करू शकत नाही आणि तुमच्या मिनरल मिक्सचर बरोबर करू शकत नाही, कुठल्याच पावडरी बरोबर करू शकत नाही. ते काय आहे? च्यवनप्राश आहे. जसं आपण काय म्हणतो की आपल्याला पचनक्रिया जर नाही झाली, पचनक्रियाच नाही झाली तर तुम्ही चाललेलं खाद्य काय कामाचं? काय कामाचं. काय काम आज तुम्ही सांगा, खाद्य टाकता तुम्ही 40 रुपये किलोचं, चारा टाकता 10 ते 15 रुपये किलोचा, आणि तो शेणात गेल्यावर तो होतो 2 रुपये किलो. किती? 2 रुपये कधी येईल तुम्हाला कोणी त्याचे 10 रुपये? नाही झालं. हा? मग 2 रुपये किलोचा तुम्ही लाखाचे 12,000 करू राहिले. धंदा कसं काय पडलो तुम्हाला? हा, जर त्या शेणाची क्वालिटी पण चांगली असेल तर त्याला 5 रुपये मिळतील. बरोबर आहे. आणि त्या शेणाने तुमचं पीक चांगलं येईल, तिकडे त्याचे लाखो रुपये होतील. आणि इकडे जे दूध आहे ते दूध पण चांगलं येईल, त्याचा पण तुम्हाला भाव जास्त मिळेल. आता तुम्ही त्यावेळेचं तुमचं दूध आणि आताचा भाव काय फरक आहे? आता 8-5-3-5चा संघाचा रेट आहे 32. हा. आमची सरासरी 35-36 सरासरी आमची. बघा. आणि तुम्हाला त्यावेळेस काय फॅट बसत होते? एसएनएफ फॅट 8-3-8च्या देसील बसायचा तेव्हा. देसील कडे बस नव्हता, म्हणजे कमीच असायचा. आता किती बसतो, तेव्हा किती बसत होता? आता बसतोय 8-8 एसएनएफ, 8-7, 8-9. आणि फॅट किती बसते आता? आता फॅट बसते 3-8, 3-9, 4-0, 4-1. तरी तुम्ही आम्ही वैदिक चारा केलेला, नाही वैदिक चारा केला डायरेक्ट 5ची फॅट बसते. कोणला? गाय. गाईला. हो. तर हिने एक शेतकरी पाठवला होता, हा. मी वाटलं होतं. त्याच्याकडून म्हणजे ट्रीटमेंट डॉक्टर संपली होती. हा. पोटगतचं हा. फुगलं तिचं, त्याला रात्री टर्नर्स मधला यांचा मित्र होता बर. मला फोन आला. हा. की काय? ही नंबर माझा दिला, बर. अशी म्हशीचं पोट फुगले काय करायचं. बर. त्याने म्हटलं तू करीत जावा,
1 किलोचं पुडा आणा 300 ग्रॅम एका 300 टायमाला ग्राम तिला डायरेक्ट पाजलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने फोन केला, ओके. डन आहे एक शेतकरी. तासाभरातच वैरण खाल्ली गेली. अहो लोक एवढे हुशार आहे, हे मिल्क चार्जर औषध करून टाकतील काही दिवसांनी. हो आता त्यानं औषध म्हणूनच केलं. वापर औषध म्हणून वापरले, बरोबर आहे बरोबर. ना. आणि पण आता तेच सुद्धा म्हणजे लोकांच्या रोगाचा लोकांच्या मनावर किती परिणाम झाला. हे जे खाद्य आहे दररोजचं त्याला सुद्धा त्यांनी काय करून टाकलं, औषध आहे. आणि म्हणून आमचा वेद काय म्हणतो, अन्न हेच औषध आहे. तुमचे आजार हे तुमच्या जेवणातून पूर्ण झाले पाहिजे, औषधातून नाही. आणि जर औषधाने बरे झाले तर ते परत येणार. औषधातून तुम्ही जर आजार बरे केले तर ते परत येणार. आणि ते खरं आहे की नाही, 100%. प्रतिबद्ध लागणार तुमचा. पण तुम्ही तेच जर अन्नातून आहारातून पुरे केले, आजार बरे केले, ते परत येणार. कारण ते मुळापासून बरे होतात. हे मत होते. मिल्क चार्जरने आजार कसे बरे होता, मुळापासून. आणि औषधांनी कसे बरे होता, तेवढ्या पुरतं. मग तुम्हाला पर्याय काय पाहिजे. तुमचं गोठ्यावरती 2-3 अनुभव तुम्ही ऐकले, की ह्या गाईचा अनुभव तुम्ही ऐकला, यांचा म्हशीचा अनुभव ऐकला, अतिशय भयंकर अनुभव. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की मिल्क चार्जरची एक आज गरज काय आहे दूध व्यवसायामध्ये. मिरच्याशिवाय दूध व्यवसाय होऊ शकत नाही आता. होऊ शकत नाही. पर्यायच नाही. व्यवस्थित कारण होत मी शकत बघितलं नाही. आपलं- हा म्हणजे व्यवस्थित नाही होऊ होऊ शकत. होऊ शकत नाही असं नाही, तू तोटेत राहणार काय. हा, फायद्यात नाही होऊ शकत. तोट्यातच राहणार. होऊ शकत नाही म्हणा. कारण फायद्यात नाही म्हणल्यावर कसं टिकणार होईल? कसं काय? व्यवसाय कसं मग? फायद्यातच नाही. आता सुरुवातीला सांगतो, हा म्हणता कॉस्टिंग वाढते, हा, गरज नाही. बरोबर आहे ना. डॉक्टर आहेत. हो, डॉक्टर आहेत. रोज आम्ही रोज असतो, चर्चा आहे आमची. सकाळी तास बरं, दीड तास असतो. कॉस्टिंग त्यांचं काय रोग हा, हे काय म्हणजे मार्केटला ह्यापेक्षा जास्त कंपनी आहे. बरोबर आहे. मिरच्यापेक्षा कमी कॉस्टिंगच्या कंपन्या भरपूर भरपूर आहेत. कंपनी आहे. बरोबर. पण नाही म्हटलं तू थांब जरा. आता मी आता मार्केटला आपल्याकडे बऱ्याच कंपन्यांचं टॉक्सिन बाइंडर येते. बरोबर. आता जे आपलं मिल्क चार्जर तसं टॉक्सिन बाइंडरच काम करते. बर, टॉक्सिन बाइंडर म्हणजे काय, आपण तुम्ही सांगितलं जसं खाद्यातून युरिया जातोय, बरोबर, वैरणीतून युरिया जातोय. बरोबर. ते टॉक्सिन बाइंडरचं काम जर एखाद्या मेडिसिन केलं तर त्या जनावर पोटाचं पीएच मेंटेन राहतो. बरं. पीएच मेंटेन राहिलं की मस्टर्डचा प्रॉब्लेम राहत बरोबर. नाही किंवा जनावर हेल्दी राहते. बरोबर, तो त्याचं कॉस्टिंग आम्हाला कमी येत होतं. बरोबर. त्याच्या आधी आपण वापरत होतो. बरोबर. आता कंपन्यांची नावं नको घ्यायला, नाही, त्यांचे बरोबर. आपण बरेच ठीक आहे ना. लोकांचा वापर आहे टॉक्सिन हा, बाइंडर. बरोबर. कारण का आपल्याला त्यातलं बऱ्यापैकी आयडिया आहे. आता मग टॉक्सिन बाइंडर हा, आणि मिल्क चार्जर तुमचा अनुभव कसा आहे? नाही जडी असं नाहीच. मी वापरले तरी पण कोलिकचा आणि टॉक्सिन बाइंडर म्हणजे काय? टॉक्सिन बाइंडर म्हणजे जे अनावश्यक घटक शरीरात गेलेत, टॉक्सिनचा अर्थ होतो विषद्रव्य. विषद्रव्य, तेच आणि अनावश्यक. बाइंडर म्हणजे बांधणार. बांधणार. म्हणजे पहा बरं का गंमत, हे व्हेटरनरी सायन्स असो किंवा केमिकल सायन्स असो, हे किती चालबाज आहे पहा. एका बाजूने केमिकल सोडायचं मध्ये, दुसऱ्या बाजूने ते बाइंड करायला दुसरं औषध सोडायचं. मग तेच नाही सर. आता घडलं काय माहिती का, हा, प्रत्येक जण प्रत्येकाच्या ऍटिट्यूडला ठाम आहे. आज ठाम आहे. ठाम आहे हा, प्रत्येक आपल्याला कोणता ऍटिट्यूड आहे आता? आपल्याला कोणता ऍटिट्यूड आहे? नाही ऍटिट्यूड. आपल्याला काय ऍटिट्यूड आहे हो? आपल्याला एकच ऍटिट्यूड आहे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि गाय निरोगी झाली पाहिजे. आणि एवढं ऍटिट्यूड तर पाहिजेच आपल्याला. का हो? पाहिजे की नाही? तुमची ती पेंट हा. सरकी पेंट किंवा गोळे खाद्य हा. कुठलं हिने म्हशीला किंवा गायसने वापरलं पाहिजे. कसं आहे माहिती का, आता पहिली गोष्ट कुठलंच नाही वापरलं पाहिजे. नाही. खरं सांगायचं तर ऐका ना, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता पर्याय नाही, त्याला पर्याय काय करायचा, जोपर्यंत तुम्हाला आता पर्याय नाही तोपर्यंत वापरा. कुठले तुमच्या भागात जे काही चांगलं असेल हा. ते वापरा. आता नंबर 2, तुम्ही जर याचा पर्याय शोधायचा असेल तर पूर्वी आपण काय करत होतो, चारा आपल्याकडे वेगवेगळा असायचा. हम्म. एक ताटाचा चारा असायचा हो. आणि एक तुमचा त्याला आपण काय म्हणतो, कडवळ म्हणतो. कडवळ म्हणजे जे तुमचे कडधान्य आहे, हा. त्यांचा पालेभाज्या हा, असायचा. बोसा. मग काही लोक बाजरी भरडून घालायचे, बाजरीच्या घुगऱ्या घालायचे. हो. बरोबर आहे ना. ही पद्धती जुन्या काळातली होती. ती पद्धती आपण आजही वापरू शकतो, पण त्याला तुम्ही काय वापरलं पाहिजे, वैदिकचा आहार वापरला पाहिजे. म्हणजे वैदिकचं RNPH, कृषी अमृत हे त्या चाऱ्याला घातलं. तुम्ही हे जर चाऱ्याला घातलं, काय RNPH म्हटलं तुम्हाला मी, म्हणजे तुम्ही चाऱ्यावर जर 4-5 हजार खर्च केला ना, तर तुम्हाला इकडचा खाद्यावरचा खर्च कमी करा. बरोबर आहे. कोरडा चारा, सुका चारा आणि त्याच्याबरोबर थोडासा भरडा, एवढ्या 3 गोष्टी तुम्ही जर केल्या, तुम्हाला बाहेरून काही टाकायची गरज नाही. आणि तुम्ही जर 6 महिने जर आपला वैदिक चारा जर पोषण केला ना चांगला, तर चाराच एवढा पौष्टिक होतो का तुमचं 80% काम चाऱ्यावरून जातं. इंदूरला गेलो. हा. तिथे एक मठ आहे, तर तिथे बी गाय आहे तिच्या बरं, मठातच. बरं. तर त्यासनी गव्हाचाच मुस्काट होतं. दुसरी वैरण नाही बोलत, खाद्यवाय चारत होती. आणि ती दूध ती शाळेला वाटत होती. म्हणजे फायद्याचं असं त्यांचं नव्हतं, तरी पण त्या गव्हाच्या मुस्काटावर ती सगळी जगत मिळते आणि दूध घेत. एकदम बरोबर आहे. तुमच्याकडे कसं आहे, पाणी भरपूर आहे ना, हो. तुम्हाला या गोष्टी पटण्यासारख्या नाही. नाही तर म्हणून चारा जो आहे तो पौष्टिक पाहिजे फक्त. आता तुम्ही बघा, तुम्ही जेव्हापासून मित्र चालू केलं तेव्हापासून तुमचं जे कडवा राहत होतं पाठीमागं शिल्लक चिरत नाही. उष्टावळ
त्यांचा पहिला एक प्रॉब्लेम होता. त्याने काय म्हणायचे, यांना पहिली सवय काय लागली होती, चारा भरपूर टाकायचा, तिकडे शेण भरपूर निघायचं. बर. परत त्यांचा प्रॉब्लेम यायला सुरुवातीला आमची जनावर चाराच खायची कमी झाली तर कोणते कमी झालं तर तुमचा चारा वाचतोय, त्याचं पचन होतंय म्हणून चारा वाचतो. शेण कमी निघते म्हणजे म्हणजे पहिलं शेण येत होतं का बिरबिटी येत होती ते पहिलं ठरवा. बरोबर आहे. मग त्यांची बिरबिटी कमी झाली, काय झालं, शेण झालं. आणि चारा पूर्वी नुसताच खायचे, आता मापात खातात. मापात पण दूध त्याच्यामध्ये जास्त येतात ना. पण मग नको का तुम्हाला हे, बरोबर आहे ना. म्हणजे आता हे बघा, आता याचं प्रमाण आहे याच्यामध्ये, तुम्ही याला अजून थोडंसं प्रमाण वाढवा. हे शेण एकदम चिकन पोटाच नाही तरी सुद्धा तुम्ही जास्त चारा ना. मला तुम्हाला काय म्हणते बघा, आज तुम्ही काय करू राहिले, दुधासाठी देऊ राहिले, तब्येतीसाठी देऊ राहिले, तुम्ही तिच्या आरोग्यासाठी अजून द्या. तुम्हाला शंका येते नाही, 25 लिटरची आहे, तिला 150 ग्रॅम गेलंच पाहिजे. आज प्रमाण एकाचे मिल्क चार्जरच्या बाबतीमध्ये ना, मला जे रिझल्ट अपेक्षित आहे ते का बरं मिळत नाही माहिती का? त्याचं कारण शेतकरी काय करता, दररोज नाही हिशोब करता, हिशोब आज एवढ्याचं मिल्क चार्जर चाललं, एवढंच दूध आलं. मग काही मग हे जे गणित आहे ना, हा धंदा हिशोब करणारा धंदाच नाही. जनावर धंदा हा हिशोब करणाऱ्या माणसाचा धंदाच नाही. हा तुम्ही हिशोब कधी मांडला पाहिजे माहिती का? वर्षाच्या शेवटी तुम्ही वर्षभर काय खर्च केला आणि वर्षाच्या शेवटी तुम्हाला किती उत्पन्न मिळालं, आणि मग तुम्ही त्याचा हिशोब काढला तर तुम्ही व्यावसायिक म्हणायचे. तुम्ही जर दररोज हिशोब करत असेल ना, तुम्ही मजूर आहे, तुम्ही रोजंदारीला आणली काय? काय तुम्ही कशा आणल्या? रोजंदारीने. रोजंदारीने ज्यांनी गाय आणल्या त्यांनी व्यवसाय म्हणू नये. त्याला व्यवसाय म्हणूच नाही, व्यवसाय म्हणणं तिचे शिवी त्याला ती. तुम्ही जर हिशोबच करायचा आहे ना, तुम्ही 3 महिन्याला करा, क्वार्टरली करा ना, 3 महिन्याचा सरासरी पाहिजे. हा, तुम्ही जर 1-2 दिवसात 8 दिवसात जर खर्च काढायला लागले आणि 8 दिवसामध्ये भाजी संपली आणि 8 दिवसामध्ये मला पर काही एवढं दूध दिवस झालं माझं, तर ते अवघड होणार ते. का काय म्हणते मला सांगा, पोरग जन्माला आला एखादा आणि ते पोरग 21 वर्षाचं होईपर्यंत काय उत्पन्न देतो? काय देत नाही, काय नाही दंड होतो काय पाळी देते परंपरा पाहिलं का? ते उत्पन्न देत नाही, पाळी तर काला पुढे काहीतरी दिलं बरोबर आहे का नाही? आडनाव चालवील, आपलं नाव चालवील, काहीतरी धंदा चालवील, श्राद्ध घालील, श्राद्ध घालील, पहिलं वर्ष श्राद्ध घालील, दुसरं घालील, बरोबर आहे की नाही? म्हणजे हा तिसरं वाईट अहो पहिलंच घालता की तर कसं ते महत्वाचा विषय. तर मला म्हणायचं काय याच्यामध्ये की आपण ह्या दृष्टीने विचारच करत नाही. त्या जनावराकडे आपण फक्त पैसा म्हणून पाहतो, त्या जनावराकडे तुम्ही आयुष्य म्हणून पाहिलं पाहिजे. ते पण एक जीव आहे ना. तुम्ही त्याला जर सदृढ केलं एकदम मस्तपैकी तर ते तुम्हाला जे देईल ते चांगलंच देईल. आज गंमत काय व्हायली, आपण काय करतो माहिती का, काठावर धंदा करतो. कसा? काठावर. आणि मग उत्पन्न बी काठावरच मिळत. तुम्ही जर मन मोकळेपणाने जर धंदा केला तर उत्पन्न सुद्धा नेहमी सांगतो 100% वापरा. 100% म्हणजे बिलकुल केमिकल काहीच वापरायचे. घरचं जर डॉक्टर असेल तरी नाही का? मला सांगा, डॉक्टर आहे म्हणून ऑपरेशन केलंच पाहिजे का? नाही. हा नाही, गंज लागायला हाताला आता एखादं ऑपरेशन तर करू दे. पैसे मिळवायचे, पैसे मिळवायचा इकडे बी पैसे मिळणार ना. हा हे बा, न ऑपरेशन करता पैसे मिळत असतील तर काय अडचण नाही सर. या 6 महिन्यात मी एकही अँटीबायोटिक वापरलेलं नाही, एकही माल वापरलंच नाही. पण पूर्ण शिल्लक आहे. ते MRI जी मेडिसिनची सॅम्पल येते पूर्ण मेडिसिन शिल्लक आहे. तुमचे सॅम्पल सगळे शिल्लक आहे. शिल्लक आहे. सॅम्पल घरीच वापरतो, सॅम्पल कुठे बाहेर वापरत नाही. म्हणजे सॅम्पल कशासाठी आपल्याला असते? बरोबर, ट्रायल घेण्यासाठी. नाही पण मला काय म्हणायचं, तिथंच पडलेली आता. हो, गरज तुमचा तर जीव वर खाल्ली होत का? नाही याचा होतो, नाही यांचा होतो, नाही झालाय, याचा होतो, पण त्याला चार्जच झालाय साहेब, नक्की झालाय. नाही काय वादा येतोय थोडं थोडं. हा विषय काय माहिती का, आज समाजाला एक उदाहरण आहे का हो काका? आता समाजाला तुमच्या घरात एक उदाहरण आहे. उदाहरण काय आहे की केमिकल का वैदिक? आता हा प्रश्न, ही लढाई आहे. या लढाईमध्ये रोज आहे, रोज आहे, दोघात रोज म्हणूनच म्हणतोय वादा येतोय. डायरेक्ट चालू आहे. आता हा डायरेक्ट चालू हीच काही परवा जरा जास्त पत्ता लागली. हा. हा म्हणतो गोळ्याचा बर थांब म्हटलं कसं सकाळी बघ हा मी थोडं वाढून ढकलले. सगळं माहिती बरं का? माहिती आहे. फक्त चतुर आहे थोडा. त्यांचं वडिलांचं काय आहे, केमिकलच शेती करायची आपण अजून त्यांचं विचार. केमिकल असं नाही, अजून आपण वाद आहे, असं नाही. म्हणजे पटत नाही अजून. पिकाचं बघितलं पाहिजे. नाही आता ते पोझिशन उचल काय? दिल्यावरती बघू. ऊस प्लॉट मध्ये गेले होते.